हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. मी डॉक्टर अपर्णा. हेल्दी लाईफ या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत. आज आहे जागतिक जल दिन 22 मार्च. पाण्याशिवाय कोणताही सजीव जगू शकत नाही, पण आज जगभर पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. पाणी बचत ही काळाची गरज बनली आहे. यामुळेच पाण्याच्या बचतीसाठी जागरूकता निर्माण व्हावी यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाने 1992 मध्ये झालेल्या अधिवेशनामध्ये 22 मार्च हा दिवस जागतिक जल दिन म्हणून घोषित केला. त्यानंतर 22 मार्च 1993 रोजी पहिल्यांदा जागतिक जल दिन साजरा करण्यात आला. सध्या पाणी टंचाईचं भीषण वास्तव आपल्या समोर आहे. पहिले बोअरला 5 वर्ष आधी 200 फुटापर्यंत पाणी लागत होतं. तिथे आता 400 ते 500 फूट खोल गेलं तरी पाणी लागत नाहीये. 2019 मध्ये चेन्नईला भीषण पाणी टंचाईला सामोरं जावं लागलं होतं, हे आपल्याला आठवत असेल. आणि तेव्हा डे 0 चेन्नईला जाहीर करावा लागला होता. आणि आता सध्या बेंगलोर म्हणजेच बंगळुरू हे यावर्षी डे 0च्या जवळ आहे. म्हणजे तेथे नळाने पाणी पुरवठा होणार नाही. आणि 2018 मध्ये दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊन इथे डे 0 झालं होतं. आणि आता भारतामध्ये जयपूर, इंदूर अशी 30 भारतीय शहरं गंभीर जलसंकटाच्या उंबरवठ्यावर आहेत. चेन्नईला त्या दुष्काळामध्ये 200 किलोमीटरवरून रेल्वेने पाणी आणावे लागत होतं. आणि या संकटातून धडा घेत शहराने उद्योगाच्या पिण्याच्या पाण्याच्या गरजा पूर्ण करण्यासाठी वापरलेल्या पाण्याचा पुनर्वापर सुरू केला. पाण्याचा पुनर्वापर करून एवढ्या मोठ्या प्रमाणावर वापर करणारं चेन्नई हे भारतातलं पहिलं शहर आहे. आणि आपल्याकडे सुद्धा लातूरला अशीच पाणी टंचाई निर्माण झाली होती. तेथे सुद्धा रेल्वेने पाणी आणावं लागलं होतं. तेथे नामा फाउंडेशन, पाणी फाउंडेशन यांनी कामं करून तिथे जलटंचाई नंतर दूर केल्या गेली. मग ही पाणी टंचाई वाढते आहे, पावसाचं प्रमाण कमी होत आहे, लोकसंख्या वाढते आहे, नवीन नवीन वसाहती निर्माण होत आहेत. पाणी तर प्रत्येकाला गरजेचं आहे. मग अशा वेळी जर आपण पावसाच्या पडणाऱ्या पाण्याचा एक एक थेंब जर वाचवण्याचा प्रत्येकाने प्रयत्न केला तर पुढच्या पिढीला आपण मुबलक प्रमाणात पाणी देऊ शकू. त्यांना पाणी टंचाईला सामोरं जावं लागणार नाही. त्यासाठी आपल्याला काही आपल्या सवयी बदलाव्या लागणार आहेत. पहिले म्हणजे पावसाचं पडणारं पाणी छतावरून पडून जे वाया जातं ते आपल्याला त्याचं जल पुनर्भरण करावं लागणार आहे. ते तुम्ही एका टाकीमध्ये गोळा करू शकता, किंवा तुमच्या बोअर असेल तर बोअरमध्ये सोडू शकता, किंवा ते जमिनीमध्ये खड्डा करून त्यामध्ये सोडू शकता. म्हणजे जमिनीमध्ये पाण्याची पातळी वाढेल. त्यानंतर आपण जे पाणी वापर करतो, आपण ब्रश करतो त्यावेळी नळ चालू ठेवून ब्रश करतो. तर नळ बंद करून जर ब्रश केला तर तेव्हा सुद्धा आपण बरंच पाणी वाचवू शकतो. त्यानंतर झाडांना पाणी देताना आपण सकाळच्या वेळी, संध्याकाळच्या वेळी जर पाणी दिलं तर कमी पाणी त्यावेळी दिलं तरी पुरतं. त्याचप्रमाणे इतर केव्हाही आपण कोणतं बागकाम करताना किंवा भांडे धुताना किंवा धुणं धुताना काही जणांना खूप पाणी जास्त सांडण्याची सवय असते, तर ते प्रमाण आपण कमी करावं. आणि नळाला तोट्या बसवाव्यात. कारण काही ठिकाणी 8-10 दिवसानंतर पाणी येतं, तेव्हा ते पाणी बराच वेळ चालू असतं. लोकांचं पाणी भरून होतं आणि मग त्यांना वाटतं 8 दिवसानंतर पाणी आलं, हे आमच्या हक्काचं आहे. मग ते गाड्या धुतात, रस्ते धुतात, अगदी नळ सोडून देतात, अगदी पाईप्स रस्त्यावर सोडून देतात. पाणी धो वाहताना दिसतंय. तेव्हा खूप वेदना होतात, पण आपण काहीच करू शकत नाही. पण प्रत्येकाने याबद्दल जागरूक जर झालं तर पुढे जे जलसंकट आपल्या पुढे येणार आहे त्या जलसंकटाचा सामना आपण आतापासूनच सवयी जर लावल्या तर ते जलसंकट आपल्यावर येणारच नाही. म्हणून प्रत्येकाने जागरूक होणं गरजेचं आहे. प्रत्येकाने पाण्याचा एक एक थेंब वाचवणं गरजेचं आहे. आणि ज्यांच्याकडे आरो आहे त्यांच्याकडे काय होतं की 15 लिटर पाणी आरोद्वारे शुद्ध होत असेल तर 45 लिटर पाणी टाकाऊ म्हणून बाहेर जातं. मग या टाकाऊ पाण्याचा वापर जर कपडे धुणे, उद्यानात टाकण्यासाठी जर केला तर बरंचसं पाणी आपण वाचवू शकतो. ते वाया जाणारं पाणी आपण वाचवू शकतो. त्यामुळे प्रत्येकाने पाणी बचत
हे माझं कर्तव्य आहे असं समजून जर पाण्याचा वापर केला तर आपल्याकडे पाणी टंचाईला आपल्याला सामोरं जावं लागणार नाही. आपण स्नान करताना शॉवरचा वापर करण्याच्या ऐवजी बकेटमध्ये पाणी घेऊन जर स्नान केलं तरी सुद्धा आपण पाण्याचा अपव्यय हा टाळू शकतो. जिथे कुठे आपल्याला पाणी वाचवता येईल तिथे आपण पाणी वाचवण्याचाच प्रयत्न केला पाहिजे. अगदी जागतिक हे संकट आहे, त्यामुळे आज 22 मार्च प्रत्येकाने शपथ घ्यावी की मी पाणी वाचवणार, मी पाणी वाया घालवणार नाही. कुठे नळ चालू दिसेल तर आपण तो बंद करण्याची तसदी घेतली पाहिजे. इतरांना आपण जागरूक केलं पाहिजे, इतरांना सांगितलं पाहिजे. त्यांना त्याचं महत्त्व पटत नाही, त्यांना सांगितलं पाहिजे. आणि औरंगाबादचा विचार करायचा झाला तर इथली महानगरपालिका या महिन्याभरामध्ये कित्येक वेळा जलवाहिनी फुटली आणि ते दुरुस्ती करता करता त्यांचं पाणी कित्येक लिटर पाणी वाया जातं. मग लोकांना वाटतं महानगरपालिका जर एवढं पाणी वेस्ट करते आहे, त्यासाठी उपाययोजना करत नाहीये, तर मग आमच्याकडनं थोडं पाणी वाया गेलं तर काय, या प्रश्नाचं उत्तर आपण नागरिकांना कसं देणार. त्यामुळे प्रत्येकाने प्रत्येक लेव्हलला पाण्याचा पुनर्वापर करणं, पाणी वाचवणं आजच्या या जलदिनानिमित्त खूप महत्त्वाचं आहे. जनजागृती करण्यासाठीच माझा आजचा हा छोटासा प्रयत्न. माझा हा व्हिडिओ कसा वाटला जरूर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.